नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासाचे मऊ लुसलुशीत घावणे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला एक वाटीभर वरई घ्यायची आहे। तर वरई स्वच्छ धुवून घेतली आहे आणि इथे मी पहिलीच भिजत ठेवलेली आहे। तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित ते पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे। तर भिजत किती ठेवायचे तर 2 ते 3 तास व्यवस्थित असं भिजत ठेवायचं। भिजत ठेवल्यानंतर 2 ते 3 तासानंतर इथे यातले मी पाणी काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। तर काढून घेतल्यानंतर झाकण लावून हे मिक्सरमधून व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटताना थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि बारीक अगदी आपल्याला वाटून घ्यायचे आहे। पेस्ट व्यवस्थित तयार करून घ्यायचे। तर आपलं इथे बॅटर व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये काढून घेतले। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहताय तुम्ही, जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही। जसं आपण घावणे बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। तर इथे मी अर्धा पेलावर पाणी घालून घेतले, कारण जास्तच घट्ट वाटत होतं म्हणून मी अर्धा पेला पाणी घालून घेतलंय। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळेमध्ये हे बॅटर आपले तयार होते। तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला। खरंच ही रेसिपी खूप सुंदर होते आणि चवीला सुद्धा भन्नाट लागते। तर येत्या एकादशीला ही रेसिपी नक्की करून पहा। तर आपलं बॅटर सुद्धा व्यवस्थित तयार झालंय। आता हे बॅटर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे 10 मिनिटांसाठी। त्यामध्ये आपल्याला एक चटणी बनवून घ्यायची आहे। तर एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी ओले खोबरे, एक हिरवी मिरची, पाव चम्मच जिरे, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालायचं। जर तुम्हाला इथे शेंगदाणे घालायचे असतील तर शेंगदाणे तुम्ही घातलात तरी सुद्धा चालेल। आणि हे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं। फोडणी पात्रामध्ये 1 चम्मचभर तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये पाव चम्मचभर जिरे घालायचं। जिरे व्यवस्थित फुलू द्यायचं आणि नंतर ही खमंग फोडणी चटणीवरती घालून घ्यायची। तर इथे आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण लगेच बॅटरकडे वळूया। तर बॅटर सुद्धा आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहे। तर इथे मी पेला घेतलाय आणि पेलाच्या साहाय्याने आपल्याला हे घावण घालून घ्यायचं आहे। तर एका साईडला गॅसवरती कावील गरम करायला ठेवलेलं आहे। कावील व्यवस्थित गरम झालंय। आता कावीलला ब्रशने तेल लावून घेते। जर तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही केलीचं सोप वगैरे असेल त्याने सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता। नसेलच काही तर कांद्याने तेल लावून घ्या। तर तेल लावून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवलेला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला फुलपात्राने व्यवस्थित असा हा घावण घालून घ्यायचा आहे। तर घावण घातल्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा। आता यावरती झाकण ठेवायचं आहे। अगदी अर्धा सेकंदासाठी झाकण ठेवते। अर्धा सेकंदानंतर झाकण काढून घ्यायचं आणि आपल्याला हा घावण शेकून घ्यायचा आहे। शेकून घेतल्यानंतर पलटी करून घ्यायचा। पलटी केल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असा हा घावण शेकून घ्यायचा। तर इथे आपले घावण 3 तयार झालेले आहेत। एक छोटी वाटी मी वरईचे तांदूळ घेतले होते आणि त्या वरईच्या तांदळामध्ये 3 घावण तयार झालेले आहेत। खरंच खूप मस्त मऊ लुसलुशीत हे घावण तयार होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात। तर उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल, दरवेळेस तुम्ही साबुदाणा खिचडीच खात असाल तर एकदा उपवासाचे घावण नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।